50 गोण्या सिमेंट आणि तेल गज भरून आणलं तेल हे टायर फसवलं ह्या रोडने तर ती हो का तरी वळलं त्यांनी की गुतलं सकाळ नाही देऊ तुम्हाला ॲव्हरेज किती पडतंय ट्रॅक्टरचं हा ॲव्हरेजला किती पडतं लय निवारा गेलं तर 2.5च्या पुढं असेल 2.5 लिटर ताशी लय हार्डमध्ये हार्ड असेल आणि नॉर्मल असं म्हणलं तर दीड लिटर एकरी पण आणि असं पण एकरी 1.5 लिटर एकरी 1.5 लिटर पाळीला ताशी एकदम परवडेबल आहे दुसऱ्या रोटाविटा नसेल ना तुमच्याकडे काय एवढंच गाव जर ट्रेलर पाळीन पेरणी यंत्र 5 फणी तारा वाढायची ट्रॅक्टरचे 2000 तास झाले म्हणायच्या सोनालिकाला काही ना काही प्रॉब्लेम चालू असतो पण आजपर्यंत ऑइल लीक नाही म्हणल्याच्या नंतर ही मी चांगली गोष्ट आहे बरं का नाही काय काय म्हणतात नाहीच प्रॉब्लेम नाही पण या लीकच नाही म्हण विषय आहे. आता माझ्या मित्राकडे ट्रॅक्टर आहे टोटल लीक झाला एक 1200-1300 तासात 22 HP म्हणजे सोनालिका हा सोनालिकाच 22 पॉवर प्लस ओपन करायला साध्या स्टिअरिंग मध्ये येतो ना साध्या स्टिअरिंग मध्ये ओपनला प्रॉब्लेम दिसतोय थोडासा टायर 3 फूट आणि 3.25 फूट आहेत ना बाहेर 3 फूट आणि 3.25 फूट आतमध्ये लिकच नाही इंजिन लई छोटं दिसतंय पण याचा बारीक आहे लिकेजचा विषयच नाही आहेत कसाच आईली बदली नाही आता बॅटरी टाकली ट्रॅक्टर लगवाय चान्स लय भर लागला गेला आईला लोक परत म्हणले आईला ढंगडाचा हल्ला होता हा ना कितीला बसलेला आहे तुम्हाला ह्यो? सगळ्याला कळले कितीला बसला आता ₹1,00,000 1 लाख रुपयाला मुंडक 1000 तास चाललेला हा ही चांगला घेऊ ह्यो सांगाडा सगळी 5 फणन तीही 5 फण नाही लय फणच केला हा होय आणि ती मागचं आहे ना सारवाडाची हा ती सारा यंत्र एक ही 3 वस्तू 3 अवजार हा हा 1.75 1.75 मी ट्रॅक्टर 1 लाख रुपये शोध बसला 1.75 मी तुम्हाला ट्रॅक्टर 1,20,000 शोध बसला असं 1000 तास चाललेला 2-2.5 वर्ष वापरला भारी बसला ट्रॅक्टर पण